गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. मी आणि श्रीरंग अवधानी, नमस्कार. कलाकार श्रीरंग अवधानी. आम्ही सकाळी निघालो साधारण 6 वाजण्याच्या सुमाराला, पावणे 6ला हायवे, कोथरूड हायवे. आणि मग आम्ही कापूर म्हणजे भोरच्या फाट्याला वळलो आणि आता चाललो आहे भोर नेकलेस पॉईंट. आणि फार छान सगळं तिथे सराउंडिंग आहे. म्हटलं तुम्हालाही जरा दाखवावं. सो जस्ट लुक ॲट दिस द वे वी आर गोईंग. मस्त रस्ता आहे हा. रस्ता एकेकाळी मी 5-7 वर्षापूर्वी गेलो तेव्हा फारच खराब होता. बट इज नाईस. शेतं बितं डावीकडे मस्त, मध्ये अवधानी साहेब दिसत आहेत तुम्हाला. आणि छान मस्त इकडे शेती आहे सगळी अँड इट्स नाईस. तर मागे आम्ही हायवेवरनं वळलो आणि आता मस्तपैकी आम्ही पुढे जातो आहे. तर नेकलेस पॉईंटला आम्ही काढूच एक क्लिप, पण म्हटलं इथं छान रविवारी सकाळी तुम्ही आमच्याबरोबर आला असतात तर मजा आली असती. हरकत नाही, पुढच्या वेळी. बाय बाय. सो वन फॉर दिस रनिंग क्लिप. तर अशी मजा आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त एन्व्हायरमेंटमध्ये चाललो आहे आम्ही. झकास, सगळीकडे हिरवाई. आणि महाराज बरोबर आहेत आमच्या, झेंडा कायम बरोबर असतो. आणि इकडे आमचे अवधानी महाराज आहेत, ते मधून कविता ऐकवतात आम्हाला जाता जाता. आणि आपण गेल्यावर सगळ्यांसाठी एकपात्री प्रयोग करतील की पावसाळी राईड्स. हां श्रीरंग, येस, पावसाळी राईड याच्यावर एकपात्री प्रयोग करायचा आहे. चालेल, नक्की. ओके मित्रांनो, आता आपण पुढची क्लिप आपण नेकलेस पॉईंट. ओके, सी यू. मित्रांनो नमस्कार, आनंद ठकार. मी आणि आमचे मित्र श्रीरंग अवधानी आम्ही आता आलो आणि आता भोरच्या नेकलेस पॉईंटजवळ हे भैरवनाथ चहा वडापाव सेंटर आहे. मस्तपैकी आम्हाला मामांनी मस्त चहा, चिवडा आणि असं सगळं छान आम्हाला खायला घातलेलं आहे. शेंगदाणा लाडू. हां, शेंगदाणा लाडू. त्यामध्ये मामांचे धन्यवाद. इथे आलात नेकलेस पॉईंटला की सगळ्यांनी मामांच्या चहा, चिवडा, लाडूचा आस्वाद घ्यावा. हां, चला मामा निघतो. चला अवधानी साहेब. उरलेला चहाची नेकलेस पॉईंटला ते 4 मिनटामध्ये गणपतीचं चित्र आणि नाव त्यांना दिलं की ते नाव त्याच्यामध्ये चित्र तयार करतात. इतक्या वेगात सुमुखचं माझ्या चिरंजीवांचं नाव दिलं आहे त्यांना. गणेश जन्माचं आहे सुमुख. काय वेग आहे त्यांच्या हाताला आणि कर्व्स इतक्या पटापट.
पेननी यांनी अक्षरशः 4 मिनिटात आत हे चित्र तयार केलं. हे असं एकदम फक्त समोर दाखवा म्हणजे छान मस्त. धन्यवाद दादा, फारच छान. आमचे मित्र अवधानी त्यामुळे आम्ही दोघंजण बोर नेकलेस पॉईंटला आलो आहे. मित्रांनो नमस्कार. या नेकलेस पॉईंट कसे आलेलो आहे. व्हेरी नाईस एन्व्हायरमेंट. अवधानी साहेब उभे आहेत. हाय. हां, सो दिस इज दॅट आयकॉनिक नेकलेस पॉईंट. छान असं मस्त नेकलेससारखं दिसतं आणि फारच विहंगम दृश्य आहे. आणि इथे खाली बऱ्यापैकी खोल आहे. हा जो या दगडावर सगळे उभे राहून हे असे फोटो बिटो तुफान वारा आहे. आणि ही नदी कुठली रे? रंगा? हां, नीरा. हां, नीरा नदी आहे. फार छान दृश्य आहे. प्रचंड वारा आहे त्यामुळे फिरणंसुद्धा कठीण होत आहे. सो स्पेंड सम टाईम हिअर. सायकलची बेल जरी ही असली तरी ती कोणी ऐकत नाहीत. तर इथे आम्हाला हा पोंगा मिळालेला आहे. एवढा आवाज केला समोरनं उलटी आलेले बाजूला व्हायलाच पाहिजे. विरुद्ध येणारे पुण्यात फार येतात. त्यावेळेला प्रत्येक वेळेला हा पोंगा एकतर इथे लावता येईल आणि त्याची एक ट्यूब अशी ठेवता येईल. हां, नाहीतर असा बांधून जेव्हा लोक वेडेवाकडे येतील तेव्हा असा आवाज करता येईल. नमस्कार मित्रांनो. या बोरच्या धरणाचे दरवाजे थोडेसेच उघडलेत मला वाटतं. आणि हे छान दृश्य दिसतंय. पूर्वी मला आठवतं आहे, फार पूर्वी मी आलो होतो. रस्ता एवढा मोठा नव्हता इथला. लांबून असं ते पियानोच्या बटनांसारखं दिसत होतं, ते मला आठवलं. सो रिअली नाईस. ते उघडतात पूर्ण तेव्हा ते खरंच पियानोच्या बटनांसारखं दिसतं. आणि हे चाललं आहे पुढे पाणी. पाऊस कमी आहे म्हणून इथे क्लिप काढली मी. काय अवधानी साहेब, मस्त आहे ना दृश्य? एकदम फर्स्ट क्लास. हे भाटघर का नीरा देवधर, कुठलं धरण आहे हे? भाटघर धरण आहे. भाटघर धरण. हां. आणि हे आमचे श्रीरंग अवधानी साहेब 6वी ते 10वी भोरच्या ज्या शाळेत शिकले तिथे आता आम्ही जाणार आहोत. राजा रघुनाथराव विद्यालय भोर. राजा रघुनाथराव विद्यालय भोर. ओके, आपण आता जाऊया. एक्सलंट एक्सलंट एक्सलंट. ओके, तर अवधानी साहेब त्यांचे सगळे शाळेतल्या करामती मला सांगणार आहेत. आणि आम्ही एक बरोबर पोंगा आहे आमच्या, तो आम्ही घेऊन वाजवणार आहेत शाळेमध्ये. काय अवधानी साहेब? एकदम ओके. काय आमच्या ह्या मर्सिडीज सायकली समोर उभ्या आहेत. त्यांनी आम्ही आता लवकरच जाणार आणि पुढे स्वामी महाराजांच्या मठामध्ये. ओके. हॅलो फ्रेंड्स, आनंद हिअर. The clip which I did before this was these gates which you are seeing at the center of screen now, and just a little ahead these are bigger gates of the same Bhadgar Dam, and they really look like piano buttons, as I said, you know. And some of the gates have been opened a little more, so a lot of water gushing out of it. Very nice. Looks very nice.
So I thought I'll just show you a clip of that too. Camera is not very sharp though after zooming, but looks awesome. Very nice. तर हा ब्रिटिशकालीन हा डॅम आहे. हे सगळं खूप जुनं कन्स्ट्रक्शन आहे. इट्स व्हेरी नाईस अँड ग्रीन अराउंड. ओके, सो विल गो अहेड फ्रॉम हिअर.